नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांकरिता महत्त्वाचा अपडेट आत्ताच आलेला आहे। तो अपडेट काय आहे म्हणजेच आता काही शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ बंद होणार आहे। तर नक्की कोणत्या शेतकऱ्याला ह्या योजनेमधून वगळता येणार आहे, त्यांना अपात्र करता येणार आहे, त्यांचे हप्ते बंद करण्यात येणार आहे, ते सरकारने आता त्याची एक नोटीस लावली आहे। ते आपण नोटीस काय आहे, कोणत्या शेतकरीचे पैसे बंद होतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण तुमचे सुद्धा हप्ते बंद होतील का नाही हे सुद्धा यामधून जाणून घ्या। आणि अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशी महत्त्वाची खरोखर बातमी आपल्या चॅनलवरती घेऊन येत राहतो। आणि चला तर मग PM किसान सन्मान निधी योजनेचं नवीन नोटीस काय लागली आहे, कोणाचे हप्ते बंद होणार आहेत तेच जाणून घेऊया। व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार शेतकरी मित्रांनो, pmkisan.gov.in ह्या ऑफिशियल म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी ह्या ऑफिशियल वेबसाईटवरतीच नोटीस लावण्यात आलेली आहे। पहा, तुम्हाला ही वेबसाईट दिसत आहे। इथं पहा, माननीय पंतप्रधानांनी 2 ऑगस्ट 2025 रोजी वाराणसी येथून PM किसानचा 20वा हप्ता जारी केला आहे। हा 20वा हप्ता 2 ऑगस्टपासून 11 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काही शेतकऱ्यांना कालच भरपूर जणांना 2000 रुपयाचा हप्ता मिळाला आहे। काही जणांना आजसुद्धा जमा होत आहेत, काही जणांना अजून आले नसतील तर त्यांनी काळजी करू नका, त्यांना उद्यासुद्धा जमा होणार आहेत। आणि त्याच्यानंतर हप्ते कुणाचे बंद होणार आहेत ते पाहूया। PM किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे। OTP आधारित eKYC PM किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित eKYCसाठी जवळच्या CSC केंद्राची संपर्क साधता येईल। म्हणजे तुम्हाला KYC करणं अनिवार्य आहे। आता बऱ्याच जणांची KYC झालेली आहे, बऱ्याच जणांची नाही। कारण आता मी तुम्हाला सांगतो की KYC झालं नसेल तर हप्ता बंद होऊ शकतो। तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाईटवरून KYC करू शकता। जर तुमच्या आधारशी मोबाईल नंबर लिंक नसेल तर जवळच्या CSC केंद्रावरती जाऊन तुमच्या हाताचे थंब देऊन ही KYC करू शकता। त्याच्यानंतर आता महत्त्वाची सूचना ह्यामध्ये लावण्यात आलेली आहे, पाहूया ती कोणती आहे। तर विभागाने काही संशयीय प्रकरणे ओळखली आहेत, जी PM किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषांतर्गत येऊ शकतात। ह्यामध्ये उदाहरणार्थ 1-2019 नंतर जमिनीची मालकीची घेतलेली शेतकरी, म्हणजेच तुम्ही 7/12वरती जमीन नोंद हे तुमच्या नावावरती जमीन 2019 पूर्वी झाली असेल, 1-2-2019 पूर्वी, तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। जर जमीन नोंद झाली असेल, तुम्ही फॉर्म भरला असाल, तुम्हाला हप्ता मिळत असेल तर आता तुम्हाला हप्ते बंद होणार आहेत। त्याच्यानंतर दुसरं आहे, ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहेत, उदाहरणार्थ पती पत्नी दोघेही प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन इत्यादी, प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणाचे फायदे तात्पुरते रोखण्यात आले आहेत। म्हणजेच आता तुम्हाला पुढे येणारे जे हप्ते आहेत ते कशामुळे बंद करण्यात येणार आहे, पहा। एकाच कुटुंबातील पती पत्नी किंवा अल्पवयीन व्यक्ती जर ह्या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांची पूर्ण पडताळणी होईपर्यंत त्यांना तात्पुरता हप्ते बंद करण्यात येणार आहेत। ते हप्ते पूर्ण बंद झाल्यानंतर, तुमची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर परत हप्ते सुरू होईल। हे होते महत्त्वाची सूचना PM किसान योजनेच्या संदर्भातील। आता तुम्ही जर ह्या दोन म्हणजे पहिला 2019 नंतर जमीन तुमच्या नावावरती झाला असेल किंवा एकाच कुटुंबातील दोघे लाभ घेत असाल तर ह्यामध्ये असाल तर तुमचे हप्ते बंद होणार आहेत। जर नसाल तर तुमचे हप्ते बंद होणार नाहीत। तसे तुम्हाला रेग्युलर हप्ते येत राहते, दर 4 महिन्याला तसं तुम्हाला येणार आहेत। 2019
पहिले तुमच्या नावावरती जमीन असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि तुम्ही घरातील एकाच व्यक्तीचं नावावरती लाभ घेत असाल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे. तुमची काही चौकशी होणार नाही. तुम्हाला सतत ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. फक्त हे नियम 2019 नंतर ज्याच्या नावानं जमीन झालं असेल त्याच्यासाठी आणि एकाच कुटुंबातील दोघे तिघे लाभ घेत असेल अशा व्यक्तींसाठी हा नियम लागू होणार आहे. ही होती एक PM किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न मी केलेला आहे. अत्यंत महत्त्वाचं अपडेट होता आणि हा व्हिडिओला अजून तुम्ही लाईक केलं नसेल तर आत्ताच लाईक करा. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल परंतु अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि इथंच थांबूया कारण नव्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये परत आपल्या चॅनलवरती भेटूया. धन्यवाद. जय जवान जय किसान.